सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 72 एपिसोड आपल्या शब्द साधी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आणखी पाहिले नसेल तर ते नक्की जाऊन पहा. भाग 73. एका आठवड्यामध्ये मी त्यांना भेटायला जातो तर दुसऱ्या आठवड्यामध्ये मी आईबाबांना भेटायला जातो. पुण्याला जे घर घेतले आहे त्याचे कर्ज 10 वर्ष झाले फेडत आहे. तिला काय, ती तिच्या पगारावर घराचा खर्च, तिच्या माहेरला आणि तिला स्वतःचा खर्च करत असते. उरलेल्या पैशांमध्ये मुलांचे सुद्धा शिक्षण. आईबाबांकडे पैसे आहेत, पण आईबाबांजवळ आम्ही राहत नाही म्हणून आईबाबा आम्हाला कवडीसुद्धा द्यायला तयार नाही आहेत. काय करतो, बायको चांगली निघाली नाही असे आई म्हणते. पण मला माहिती आहे तिचं माझ्या आईशी किंवा घरातल्यांशी जमत नसलं तरी माझ्याशी मात्र खूप जमतं. मी तिला फक्त एवढ्याशा कारणांसाठी सोडू शकत नव्हतो. गावाकडचे सगळे लोक तुला माझ्याबद्दल विचित्र सांगतील, पण तू माझ्या वयाचा आहे. तू लहानपणापासून मला समजून घेतलं आहे म्हणून हे सर्व तुला मी सांगितलं. तो खाली बघत आपल्या काहीतरी कामामध्ये बिझी होतच बोलतच होता. अरे असू दे ना, चांगलंच आहे. पुण्याला तुझी मुलं चांगले शिकतील, चांगले शिक्षण आणि ते तरी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागतील. त्यांना हवं तसं थोड्या दिवसानंतर सगळं व्यवस्थित होऊन जाईल. काळजी नको करू, त्याला धीर देत प्रियांश म्हणाला. अरे या डब्यामध्ये कोणाला यायची इच्छा असते, यावं लागतं. आता तुझ्यासारखे खरंच आपल्याच बायकोला हनीमूनला नेणारे अगदी या पूर्ण 3 डब्यामध्ये फक्त मोजून 10 जण असतील. बाकी सर्वजण दुसऱ्यांच्या बायकांना घेऊन फिरणारे आहेत. तो अगदी निरुत्साहाने म्हणाला. प्रियाला ते ऐकून धक्का बसला. श्रीमंत लोक, अधिकारी, श्रीमंताची मुलं, राजकारणी लोक हा प्रवास सुद्धा एन्जॉय करण्यासाठी मुली बोलवतात रेल्वेमध्ये. सर्व व्यवस्थित चाललेलं रेल्वेचं सरकारसुद्धा. पण या लोकांमुळे खरंच सुरक्षित वाटत नाही आहे आता. काय करणार, चुकीचं दिसतं असलं तरी आपली नोकरी टिकवण्यासाठी आपल्याला सर्व सहन करावं लागतं, तो म्हणाला. त्याची पूर्ण पडताळणी झालेली होती आणि तो म्हणाला, चल मला उशीर होत आहे. त्याने आपल्या खिशातून एक कार्ड काढलं. त्यावरती त्याचा नंबर, घराचा पत्ता, त्याच्या बायकोचं नाव सर्व लिहिलेलं होतं आणि ते प्रियांच्या हातात देत म्हणाला, कधीही गरज वाटली तर कर मला कॉल किंवा पुण्याला आला तर मग घरीच आहे, पण शनिवार रविवार फक्त. तो जसा घाईघाईत आला होता तसाच घाईघाईत तो निघून गेला. पण त्याने जो गंभीर विषय प्रिया आणि प्रियांच्या मनामध्ये टाकून दिला होता तो म्हणजे फार भयानक होता. प्रिया अगदी खिन्न होऊन खिडकीकडे शांत बसून बघत होती. आता तुला काय झालं एवढं नाराज व्हायला, प्रियांशने तिला विचारले. तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर राग येणार नाही ना, प्रियाने विचारले. माझे बाबासुद्धा बऱ्याच वेळा असे 8-10 दिवसांसाठी दौऱ्यावर निघून जायचे. सरकारची महत्त्वाची कामं करायची आहे असं घरी सांगायचे. पण आल्यानंतर मात्र आई आणि बाबांचे नेहमीच भांडण व्हायचे. त्यावेळेस मी लहान होती, मला कळत नव्हते. मोठी झाली, सगळं कळायला लागले, पण बोलायची हिंमत होत नव्हती किंवा माहितीसुद्धा नव्हतं असं काही होत असेल. माझे बाबा तर दरवर्षी न चुकता गोव्याला जायचे. आता मला माहिती पडले पुरुषांना गोव्याला जायचं एवढं का आवडतं. बरोबर आहे ना, बाई आणि बाटली दोघेही इथं कमी किमतीत मिळतात. पाहिजे तेव्हा यूज करा आणि नंतर फेका. त्यांना घरातील लक्ष्मी थोडीच आवडणार आहे. ती अगदी तिरस्काराने बोलत होती. प्रिया, जोपर्यंत आपल्याकडे एखाद्या गोष्टीचा पुरावा नसतो तोपर्यंत फक्त ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून वागणे म्हणजे अगदी चुकीचे आहे. तू तुझ्या बाबांना तसं करताना बघितलं होतं का? किंवा एखादी बाई तुमच्या घरी येऊन तुझ्या आईशी भांडली होती का? समाजामध्ये असे अनेक अधिकारी आहेत की ज्यांनी अनेक स्त्रियांशी लग्न केलेले आहे, त्यांच्याशी संबंध आहेत, त्यांच्यापासून मुलं बाळं झालेली आहेत आणि नंतर प्रसिद्धी माध्यमातून ते सर्व उघडे होतात. तसं काही झालं आहे का तुझ्या बाबांबद्दल? नाही ना. सुतावरून स्वर्ग गाठू नको. कदाचित तू जो विचार करत आहे तो चुकीचा असू शकतो. तुझ्या आईबाबांच्या भांडण्याचे कारण वेगळे असू शकते. तुझे बाबा आईला वेळ देत नाही म्हणून आई भांडत असेल. तू कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलास का? नाही ना. मग असे चुकीचे तर्क वितर्क करू नको. निदान आपल्या जन्म देता बापासाठी तरी नको. प्रियांश तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला समज देत म्हणाला.
प्रियाने प्रियांचे ते बोलणे ऐकले आणि तिला खरंच आपण आपल्या बाबांबरोबर बद्दल असं तरी त्यांचा विचार नव्हता करायला पाहिजे असं तिला वाटलं. आणि खरोखरच आपण केलेला विचार चुकीचा असू शकतो हेही त्यानं जसं पद्धतीने समजावून सांगितलं होतं ते सुद्धा तिच्या मनाला अगदी पटले होते. नवरा बायकोचे भांडण हे वेगवेगळ्या कारणांसाठी होत असते. ते याच कारणांसाठी होणार आहे असे नाही. किंवा गोव्याला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावर जाणारे नेते हे याच कारणांसाठी जात असतील किंवा गेले तरी बरोबर अशाच स्त्रिया नेत असतील या गोष्टीवर ती तिचा सुद्धा आता विश्वास नव्हता. मग ती त्याच्याकडे बघितले आणि डोळ्यातील अश्रू पुसून म्हणाली, खरंच शिक्षक हा विद्यार्थ्यांचा नाही, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जाईल त्या व्यक्तीचा नेहमीच मार्गदर्शक करणारा ठरणार आहे. मी ज्या दिवसापासून तुमच्याशी लग्न केले आहे त्या दिवसापासून मी ते अनुभव करीत आहे. केव्हाही मी काही चुकीचा विचार केला तर तुम्ही मला लगेच दुरुस्त करतात. म्हणजेच माझ्या जीवनाला सुद्धा नवीन दिशा देण्याचे काम तुम्ही करत आहात. थोड्या वेळापूर्वी मला तुम्ही शिक्षणासाठी विचारले. मी नाही म्हटली होती. परंतु मी आता ठरवले आहे की नाही, मी सुद्धा शिकणार. जो नापास झाल्याचा कलंक माझ्यावर लागलेला आहे तो तुमच्या मार्गदर्शनाखाली मी नक्की पुसून टाकणार आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल तसा मी अभ्यास करायला तयार आहे. आणि आता कष्ट करायची तयारी, जिद्द माझ्या मनात आहे. मला फक्त तुमच्या मदतीची, मार्गदर्शनाची आणि साथीची गरज आहे. तिने हात पुढे केला आणि त्याला आपल्याला अशीच साथ कायम द्या याच्यासाठी तो हात आणि ती दोघेही प्रियांच्या प्रतीक्षेच्या उत्तराची वाट बघत होती. प्रियांश तिचे ते उत्तर ऐकल्यानंतर फार आनंद झाला. त्याने पटकन तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हणाला, अगं शिक्षणासाठीच मी तुला काय, जगातील अगदी सगळ्यात मोठा माझा शत्रू जरी माझ्यासमोर आला तरी मी त्याला मार्गदर्शन करायला तयार आहे. आणि तू तर माझी जीवाभावाची आहे. मला तू ज्या दिवशी माहिती पडलं होतं की तू नापास आहेस, मी अगदी त्याच दिवशी ठरवलं होतं की तुझ्या त्या नापासला पास करायचं श्रेय मी नक्कीच घेणार आहे. बघ, पुढच्या वेळेस जेव्हा तू माहेरी जाशील तुझा निकाल घेऊन तेव्हा तुझ्या बाबांना नक्कीच गर्व वाटणार आहे, अभिमान वाटणार आहे. आणि तुला सुद्धा गणित या विषयासाठी तू फक्त माझ्याशी लग्न केलं असे नाही वाटणार. तू माझ्या जीवनामध्ये, तू आणि तुझ्या जीवनामध्ये मी तेवढाच अनमोल राहणार आहे. याचा विचार कधी तुझ्या बाबांनी सुद्धा कधी केला नसेल. कदाचित दोघांनीही त्या उगवत्या सूर्याकडे अतिशय आत्मविश्वासाने पाहिले आणि जणू काही त्या उगवत्या सूर्याला सांगितलं, तू या गोष्टीचा साक्षीदार आहेस. कधी कधी काळी जर आम्ही विसरलो तर आम्हाला आठवण करून दे. प्रियाच्या जीवनाला नवीन कलाटणी देणारा हा दिवस ठरलेला होता. प्रियांशला सुद्धा फार मनामध्ये संतोषी वाटत होती जेव्हा त्याचा तो टीसी मित्र नको नको ते बोलून निघून गेला. त्याच वेळेस खरं म्हणजे प्रियांशला त्या दोघांना नको त्या वेळेस डिस्टर्ब केल्याचं पाप याने केलं असं वाटत होतं. पण नंतर मात्र ज्यावेळेस प्रियाला परीक्षेसाठी तयार झालेलं पाहिलं तेव्हा मात्र कदाचित हा आला आणि त्यामुळेच हे घडलं असं श्रेय पूर्ण आपल्या मित्राला जातं असं त्याने मनातल्या मनात म्हटलं. प्रियाने मोबाईल उचलला आपल्या आईला आणि किंवा बाबांना या चांगल्या गोष्टीबद्दल माहिती देण्यासाठी. परंतु लगेच प्रियांशने तसे करण्यापासून तिला थांबवले आणि सांगितले, अगं तसं करण्यापेक्षा तू पास झालेला रिझल्ट तुझ्या पप्पांना डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन दाखवला तर जास्त आनंद होणार आहे का? तिला ते खरे वाटले आणि तिने मोबाईल ठेवून दिला. तिच्या चेहऱ्यावर एक लौकिक तेज झळकत होतं. तिला फार आनंद झाला होता. ती काहीतरी नवीन करणार आहे. अगदी हनीमूनला जाण्यापेक्षा सुद्धा काहीतरी महत्त्वाचे ती करणार आहे याची तिच्या चेहऱ्यावरती त्या दिवसापासूनच, त्या क्षणापासून, त्या वेळेपासून पराक्रमाची तेजस्वी झळाळी चकाकी तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. जगातील इतर मुलांना आलेल्यांना शिकवण हे एका शिक्षकाचे काम असते. पण आपल्या घरामध्ये जर आपल्या स्वतःची बायको, मुलं, नातेवाईक जर घडवू शकला नाही तर तो शिक्षक आयुष्यामध्ये स्वतःला दोष देत असतो. कदाचित प्रियांश तसं करू शकणार नाही याचं सुद्धा प्रियांशला सार्थक वाटत होतं. गाडीचा वेग वाढत चालला होता आणि त्या वेगामध्ये दोघांच्याही नातेसंबंधामधील घट्टपणा दिवसेंदिवस प्रत्येक क्षणाला वाढत जाणार होता. एकमेकांचे जीवनसाथी म्हणून आलेले दोघेही वेगवेगळ्या घरातील, वेगवेगळ्या परिस्थितीत असले तरी मात्र हे दोघेही सगळ्यात आधी पती पत्नी जरी झाले तरी आता हळूहळू चांगले मित्रमैत्रीण बनायला लागले होते.
यात काही शंकाच नव्हती. आपल्या मनामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस बायको आपल्या नवऱ्याला आणि नवरा आपल्या बायकोला अगदी न दचकता, त्यामधील काही न लाजता न लपवता सांगतो, ती वेळ परिस्थिती म्हणजे त्या दोघांमध्ये आलेलं मैत्रीचं नातं किंवा त्या दोघांमध्ये फुलत चाललेलं ते मैत्रीचं नातं असतं. म्हणजे त्यांना तसं करण्यासाठी मजबूत करतात. अशा वेळेस सर्वात आधी ती पत्नी त्या पतीला आपल्या चांगल्या मैत्रिणीसारखी दिसायला लागते. प्रियांशने खिडकीचा पडदा पूर्णपणे बाजूला केलेला होता. उगवत्या सूर्याचे किरण त्या खिडकीमधून, त्या काचांमधून त्यांच्या डोळ्यावर चमकू लागले होते. तो डबा AC होता, त्यामुळे ते खिडकीसुद्धा खोलू शकत नव्हते. पण तरीही त्या काचा लागलेल्या त्या डब्याच्या खिडकीमधून त्यांनी त्या सूर्याला नमन केले. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.